सर, नगरपालिका इलेक्शन प्रमाणेच आपण आता स्वतः लढत आहात. काय सांगाल? नाही, नगरपालिकेची परिस्थिती वेगळी होतं. तिथं काय आम्ही अचानकपणे काही थोड्या जागा आम्ही लढलो. पण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आम्ही पूर्ण गटामध्ये पूर्णपणे आधीपासून स्वतंत्र लढतो. त्यामुळे आम्ही पूर्ण तयारीनिशी निवडणूक लढवतो. आता किती जागावरती आपण निवडणूक? आम्ही सगळ्यांना 9 आणि 18 27 जागे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर आमचे उमेदवार आहेत. माजी सभापती पूजाताई निकम प्रथमच जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहात. काय सांगाल? ती 5 वर्ष पंचायत समिती सदस्य होती, 2.5 वर्ष सभापती होती. सामाजिक क्षेत्रात काम करणारी आहे, त्यांचा परिचय आहे सगळ्यांचे. सर, निवडणुकीच्या काळात आपला विकासाचा अजेंडा काय राहणार आहे? नाही, विकासाचा अजेंडा सगळी कामं लोकांची करणं, सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करणं, क्रीडा क्षेत्रामधलं काम वाढवणं, महिलांसाठी काम करणं, आरोग्यासाठी काम करत राहणे, न शिकणाऱ्या मुलांना शिकवण्यासाठी प्रवृत्त करणं, हे जे काम चालूच आहे ना, अलीकडच्या काम पुढं न्यायचं आहे. अलीकडच्या काळात भास्करराव जाधवने आपली जवळीक पाहायला मिळते. भविष्य काळात आपण एकत्र येणार का? पक्षीयदृष्ट्या आता तुम्हाला सांगू ना, कोण कोणाचा मित्र कोण कोणाचा शत्रू हे काय कळूच शकत नाही. त्यामुळे राजकारणात पुढं काय होईल ते मी आज काय सांगू. कधीतरी पवार साहेबांना सोडेल असं माझ्या आयुष्यात नव्हतं, सोडायची वेळ आली. त्यामुळे उद्याचं काय सांगणार आहे मी. आजचं एवढंच सांगतो, आमचे ते माझे त्यांचे खूप चांगले जवळचे संबंध आहेत. मी माझ्या लेखी त्यांच्या खूप मनात आदर आहे आणि तो आदर मनापासूनचा आहे. कोणाला काय वाटतं त्यांना काय वाटतं याच्याशी पण मला काय देणं घेणं नाही. मला काय वाटतंय माझ्या मनाला माहिती आहे. त्यामुळे त्यांचं काम खूप मोठं आहे. गेले 40 वर्ष ते राजकारणात झटतच आलेत. असं काय त्यांना आयतं काय मिळालेलं नाही आणि झटून त्यांचं नेतृत्व घडलेलं आहे. त्यामुळे अशा नेतृत्वाबद्दल जसं निकम साहेबांचं घडलं त्याच पद्धतीने त्यांनाही संघर्ष पदोपदी करावा लागला. त्यामुळे त्यांच्याबद्दल कायम आदरच आहे ना. या निवडणुकीत आपल्या पक्षाला कितपत यश येईल असं आपल्याला वाटतंय? 100% चांगलं यश मिळेल हा माझा विश्वास. ग्रामीण भागातल्या जनतेला आपण निवडणुकीनिमित्त काय आवाहन कराल? ग्रामीण भागाच्या जनतेला एवढंच सांगेन की काम करणारा उमेदवार, तुमच्या संपर्कातला उमेदवार ह्याच्यावर जास्त लक्ष द्या. बारीक सारीक काय होतं काय नाही, छोट्या गोष्टीसाठी आपलं मत कुठेही इकडं तिकडं देऊ नका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर एकदा विश्वास टाकून आपण बघावं. पूर्ण पंचायत समिती जर चांगल्या पद्धतीने हातात मिळाली तर एक चांगलं काम करण्याची संधी या निमित्ताने आम्हाला निश्चितपणे करता येईल. सर, निवडणूक काळात वरिष्ठ नेते मंडळींची काही सभा बैठक आपल्या इथं होणार आहेत का? फारशा घेण्याच्या बंधात आम्ही नसू, कारण फार दिवस कमी आहे. त्यातून कोण आलं तर त्या वेळेनुसार करू, पण फार मोठ्या लोकांच्या बैठका सभा घेऊ असं आज तरी मला. ओके.